आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीमुळे ना माझी इथे साफसफाई चाललेली होती. आणि चतुर्थी तर मी प्रत्येक महिन्यातली धरत नाही, पण आज धरणार होते, कारण धोंड्याचा महिना आहे आणि चतुर्थी पण आली. आणि आमच्याकडे कसं बुधवार करतात, एक बुधवार किंवा 3 बुधवार असं उपवास पकडतात, किंवा ज्याला जमेल ना तसे 1 महिना पण पकडतात. तर म्हटलं आपल्याला एकच करायचं म्हणून एकच केला मी आज. आणि आज पहिल्यांदा मी पुरण घातलं होतं, कारण देवाला पण नैवेद्य नव्हता केलेला मी धोंड्याचा. तर आज पुरण पण घातलं आणि दोन्ही पण होतं, म्हणलं बुधवार पण आणि चतुर्थी पण, मग ते दोन्ही पण माझे उपवास होतील म्हणून आज मी चतुर्थी धरलेली होती. तर इथे मी धोंडे बनवून घेतले अगोदर, कारण उपवास असेल ना बुधवारचा, तर आम्ही असं गाईला धोंडे देत असतो नैवेद्य म्हणून. आणि ते धोंडे ना असे उकडून घ्यायचे, आम्ही तळत नाही, ते धोंडे गाईला देत होतो. तर उकडून घेतली होती मी धोंडे. इथं थोडंसं तेल लावून घेतलं अगोदर, चिटकू नये म्हणून, आणि त्याच्यावरती धोंडे ठेवले. आणि खाण्यासाठी पण थोडेसे बनवले होते मी, पण ते तळून बनवणार होते मी. आणि मग म्हटलं आता आज चतुर्थी आहे आणि पुरण पण घातले, तर आपण मोदक पण पुरणाचेच बनवूयात. तर मी मोदक पण इथे पुरणाचेच बनवलेले होते, तर ते पण मी तळून घेतले अगोदर. आणि इथं माझं ना मोदक वगैरे तळून झालेले होते, आणि ते भजे पण मी लगेच काढून घेतले. आणि पापडी ना माझी अगोदरच तळून झालेली होती, कारण ती शंभूला खायची होती म्हणून अगोदरच तळलेली होती मी. आणि नंतर अंधार होईल म्हणून इथे गाईला लगेच मी धोंडे द्यायला आले. आणि म्हणजे नंतर अंधार होतो, त्यामुळे लगेच हराळी पण घेतली गणपतीसाठी. पण इथे ना छोटी छोटी हराळी होती, एवढी काही मोठी नव्हती आलेली, पण निवडून मी घेतली थोडीफार. ही काय अशी थोडीफार निघाली, शोधून काढली मी. आणि खाली आल्यावर मला कळालं की माझा अवतार असा काय झालेला आहे, तो घामामुळे. आणि मी आरशात बघितलेलं पण नव्हतं. आणि देवपूजा वगैरे झाली, म्हणजे गणपतीची पूजा केली मी. आणि यांना जेव्हा म्हणलं होतं, पण हे माझ्यासाठी थांबले, कारण म्हटलं 9:30ला मला जेवायचं आहे, पण म्हटलं तुझ्यासाठी थांबतो मी. आणि आम्ही दोघं सोबतच जेवलो. आणि मग शेवटला होतं की आमचं मिक्सर ओपनिंग करायचं काम चाललेलं होतं, आणि ते आमचं तिघं पण करत होतो आम्ही. तर शंभूची पण मध्ये घाई असते की तू कसं करतेस, मला पण करायचं म्हणून. तर मिक्सर खूप छान आहे, खूप छान क्वालिटी आहे. त्याचा लॉंग व्हिडिओ अपलोड करेन, ते तुम्ही नक्की बघा. तर हे बघा, खूप छान आहे मिक्सर. त्याचं जास्त मला ना ज्युसर आवडलं, आणि त्याचे झाकण खूप आवडले. तर मी लॉंग व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे, ते तुम्ही नक्की